फळ फळ माहिती आहे ना आपल्या सगळ्यांना, की आपल्याला अपेक्षित असतं. आपण म्हणतो ना, मी हे झाड लावलंय आणि या झाडाचं फळ मला अपेक्षित आहे. तसंच आपलं जीवन असतं. आपण जे पण जीवन जगत आहे, आपले मुलं म्हणा, आपली फॅमिली म्हणा, आपल्याला अपेक्षित असतं ना त्यांच्याकडनं काही ना काही. आपल्या कुळातली कुलस्वामिनी म्हणा, की आपल्याला फळ देणारी पाहिजे. आपण म्हणतो ना, आमच्या कुळाचं तू संरक्षण करत आहे, तर आम्हाला जसं पाहिजे तसं फळ दे. आज मी फळविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. फ्रुट्स. आता आपल्याला हे काय सांगतात? सगळ्यात आधी बघा, आपण किती मेहनत करत आहे याच्यावर डिपेंड करतं. कारण तुम्ही म्हणता ना, मी मेहनत करतच आहे, पण जे मला आशा आहे, जे फळ आहे ते मला मिळत नाहीये. तर आज मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांसोबत एक रेमेडी शेअर करणार आहे. जर तुम्हाला वाटतं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काही जरी करत आहे पण तुम्हाला फळ मिळत नाहीये, आपण म्हणतो ना की माझ्यासोबत चांगलं होत नाहीये, अपेक्षेचं फळ माझं खालीच आहे, सक्सेस नाही, फेम नाही, जीवनामध्ये म्हणजे असं म्हणा की कुठेही गेलं तर निराशाच येते. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? ज्या पण व्यक्तीला असं वाटतं की माझ्यासोबत काहीच चांगलं होत नाहीये, मला फळ मिळत नाही आहे जसं पाहिजे तसं, प्रमोशन नाही मिळत आहे, काहीच चांगले कामं होत नाहीये, तुमच्या आजूबाजूला कोणी ना कोणी बिमार असतं, हॉस्पिटलला ॲडमिट असतं, या रस्त्यावरचे बिचारे गरीब बघा, काही जण अंधे असतात, काही असे असतात हॉस्पिटलला टाकलेले लोक की त्यांना कोणीच वालीसदार नसते. अशा लोकांना फळं देणं सुरू करा. तुम्ही जेव्हाही कुठे जाता, कोणाकडे जाता, तर काही ना काही घेऊन जाता ना हातामध्ये, का खाली हात जाता? तसं कधीच जायला नाही पाहिजे. मग फळ कोणाच्याही घरी गेले तर तुम्ही फळ घेऊन जा. तुम्ही ॲपल नेऊ शकता, अनार, डाळिंब. डाळिंब लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. डाळिंब जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देता, रेड कलर आहे शुक्राचा, लक्ष्मी मातेचा, तो तुमच्यावर प्रॉस्पेरिटी म्हणजे जे तुम्हाला बंडल्स प्रॉस्पेरिटी पाहिजे ना ते मिळत असतं. बनाना, केळी दिल्याने तुमचा गुरु चांगला होतो, ॲपल दिल्याने तुमचा मंगळ चांगला होतो. मग आपल्याला काय करायचं आहे? जर आपल्या जीवनात आपल्याला कोणतंही फळ नाही मिळत आहे, तर तुम्ही पेशंट जे असतात, जे बिचारे गरीब असतात, बिमार आहे, ते त्यांचं काहीच करू नाही शकत, अशांना तुम्ही फळ देणं सुरू करा. छोटं थोडं का असेना, एक जरी तुम्ही फळ दिलं तरी तुमच्या जीवनात तुम्हाला फळ मिळतं. आणि तुम्ही कोणाकडे घरी जाताय तर खाली हात जाऊ नका, फळ घेऊन जा. निदान मिठाई वगैरे खूप दूरची गोष्ट आहे, पण तुम्ही फळ दिल्याने तुमच्या जीवनात फळ येते. म्हणून म्हणतात, तुम्ही जेव्हा देणं सुरू करता तर तुम्हाला घेणं आपोआपच येत असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगलं फळ मिळणं म्हणजे दुसऱ्याला फळ देणं आहे. कारण म्हणतात ना, जे केलं तेच मला मिळालं. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.